श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. वटसावित्रीचे व्रत कधी असते? 2025 26 किंवा 27 मे. पूजाविधी. संपूर्ण माहिती. महिलांनी पूजेदरम्यान एकही चूक टाळावी. आज आम्ही तुम्हाला 2025 मध्ये येणाऱ्या वटसावित्री पूजेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. भक्तांनो, 2025 मध्ये यावेळी वटसावित्री व्रत कधी पाळले जाईल? त्याच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे? पूजा करण्याची पद्धत काय आहे? उपवासात काय खावे, काय खाऊ नये, कोणती वस्तू दान करावी आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण अजिबात दान करू नये आणि अशा कोणत्या महिला आहेत ज्यांनी वटसावित्रीचे व्रत अजिबात ठेवू नये. प्रिय भक्तांनो, आपण पूजा कशी करावी, ते कोणत्या पद्धतीने करावे, ते कोणत्या दिवशी करावे, पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता असेल, पूजेची पद्धत कशी असेल, आज आम्ही तुम्हाला या छोट्या व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती देणार आहोत. भक्तांनो, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबण्याची विनंती आहे. व्हिडिओ कट करून पाहू नये. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. प्रिय भक्तांनो, वटसावित्री व्रताच्या दिवशी तुम्ही काहीही करा किंवा न करा, ही एक गोष्ट नक्की करा. तुम्हाला शाश्वत संपत्ती आणि सौभाग्य मिळेल. भक्तांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, म्हणून हा व्हिडिओ विशेषतः महिलांसोबत शेअर करा. कारण वटसावित्री व्रत फक्त विवाहित महिलांसाठी आहे. आणि हो प्रिय भक्तांनो, व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती लवकरात लवकर मिळेल. आणि हो भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. मित्रांनो, बघा, गोष्ट अशी आहे की ते आपलं काम आहे. आपण फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवावा की नाही ही तुमची निवड आहे. पण प्रिय भक्तांनो, मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही हे स्वीकारले तर तुमची बोट तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. त्यानंतर तुमची निवड. तुम्ही स्वतः खूप बुद्धिमान आहात. तर चला भक्तांनो, जास्त न बोलता हा व्हिडिओ सुरू करूया. प्रिय भक्तांनो, वटसावित्री व्रत हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे, जो वर्षातून एकदा येतो. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला वटसावित्री व्रत पाळले जाते. आज या व्हिडिओमध्ये आपण वटसावित्री व्रत कसे करायचे ते जाणून घेणार आहोत. अंघोळ आणि खाण्यापासून ते उपवास सोडण्यापर्यंतची संपूर्ण माहिती. प्रिय भक्तांनो, त्या दिवशी आपण कोणती एकमेव अलंकार केली पाहिजे? वटसावित्री व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येच्या तिथीला साजरा केला जातो आणि यावेळी तो सोमवार 26 मे रोजी आहे. आणि हा व्रत करण्याचा नियम असा आहे की आपण एक दिवस आधी न्याय करतो. म्हणून न्याय खायेच्या दिवशी भक्तांनो, सर्वप्रथम तुम्ही तुमचे नखे कापावेत, त्यानंतर तुमचे केस धुवावेत आणि त्या दिवशी आपण शुद्ध सात्विक अन्न म्हणजेच लसूण, कांदा, वांगी, मसूर आणि अशा सर्व अशुद्ध पदार्थांचे सेवन करावे. न्याय खायच्या दिवशी आपण जेवत नाही आणि त्याच दिवशी मेहंदी लावतो. प्रिय भक्तांनो, तुम्ही उपवासाच्या एक दिवस आधी मेहंदी लावावी आणि या उपवासात ठेकुआ बनवला जातो, म्हणून तुम्ही न्याय खायच्या दिवशी ठेकुआ बनवावा. जर तुमच्या घरी ठेकुआ दिला गेला तर तुम्ही ते नक्की बनवा. जर ते चढाईवर चढले नाही तर ते करू नका आणि दुसऱ्या दिवशी आपण उपवास करू. म्हणून उपवासाच्या दिवशी तुम्ही सर्वांनी सकाळी लवकर उठले पाहिजे. भक्तांनो, सकाळी लवकर उठून स्नान करा आणि या दिवशी आपण फक्त लाल किंवा पिवळे कपडे घालून पूजा करावी. म्हणून जर तुमच्याकडे नवीन साडी असेल तर तुम्ही नवीन साडी घालावी किंवा जर तुम्हाला लग्नाची साडी घालायची असेल तर तुम्ही ती देखील घालू शकता आणि तुम्ही निश्चितपणे एक बॉक्स किंवा बांगड्यांचा नवीन सेट खरेदी करावा. प्रिय भक्तांनो, तुम्ही साडी नेसताना ती घालू शकता, पण तुम्ही स्वतःसाठी नवीन बांगड्या खरेदी कराव्यात. आणि 16व्या दिवशी सजावट केली जाते, म्हणून आपण आपल्या केसांच्या वियोगाला सिंदूर लावावा आणि गळ्यात, पायात, अंगठीत आणि मेहंदीत मंगळसूत्र निश्चितपणे घालावे. आणि भक्तांनो, आपण लग्नाची चुनी घालून पूजा करावी आणि तुम्ही सर्वांनी वियोगात मांगटिका घालावी.
आणि या दिवशी आपण टीका घालूनच पूजा करावी. वैवाहिक आनंदाचे सर्वात मोठे प्रतीक म्हणजे टीका. म्हणून तुम्ही लोकांनी टिळक लावला पाहिजे आणि नेहमी योग्यरित्या पूजा केली पाहिजे. प्रिय भक्तांनो, जर तुम्ही घरी पूजा केली तर तुम्ही झाडाची फांदी घेऊन घरीही पूजा करू शकता. जर तुम्ही एखाद्या झाडाजवळ जाऊन पूजा केली तर तुम्ही तिथेही पूजा करू शकता. आणि भक्तांनो, लक्षात ठेवा, वटसावित्री पूजेच्या दिवशी आपण कधीही वडाच्या झाडाची फांदी तोडू नये. तर तुम्ही लोक कृपया 1 दिवस आधीच ऑर्डर करा आणि आम्हाला त्या दिवशी पूजा करायची आहे. आणि या पूजेमध्ये गौरी गणेशाची प्रथम पूजा केली जाते. प्रिय भक्तांनो, त्यानंतरच आम्ही वडाच्या झाडाची पूजा करतो. आणि तुम्ही हळदीने गौरी माता बनवा आणि सुपारीभोवती कलावा गुंडाळून गणेशजी बनवता आणि पूजा करण्यापूर्वी ते शोधले जाते. जर तुमच्याकडे पैसे असतील तर त्यात कोणतीही इच्छा घ्या, अन्यथा तुम्ही लाल कापड घ्या आणि प्रथम त्यात शोधा. आम्ही ते घेतो. भक्तांनो, त्यानंतरच आम्ही पूजा करतो आणि तुम्ही सर्वजण सफरचंद बनवता. आपण तांदळाच्या पिठामध्ये थोडी हळद मिसळून पेस्ट बनवावी आणि ती वडाच्या झाडाला लावावी आणि मेकअप मटेरियल म्हणूनही अर्पण करावी. म्हणून तुम्ही ते स्वतःसाठीही अर्पण करा आणि काही मेकअपच्या वस्तू आम्हाला दान करा. आणि प्रिय भक्तांनो, या दिवशी जे काही हंगामी फळ उपलब्ध असेल तेच प्रसाद म्हणून अर्पण केले जाते. टरबूज असो वा खरबूज, तुम्हाला जे काही हंगामी फळ अर्पण करायचे असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि या पूजेमध्ये आंब्याचे विशेष महत्त्व आहे. फक्त आंब्यासोबत पाणी दिले जाते. आणि तुम्ही कृपया 2 पंखे देखील घ्या. पंखा बांबूचा असावा. भक्तांनो, आम्ही आमच्या पतींना एका पंख्याने पंखा लावतो आणि दुसऱ्या पंखा दान केला जातो. म्हणून 2 पंखे लागतात. आणि पूजा केल्यानंतर आम्ही परिक्रमा करतो. म्हणून परिक्रमा करण्यासाठी जर तुमच्याकडे कच्चा सूट असेल तर तो घ्या. जर तुमच्याकडे कच्चा सूट नसेल तर तुम्ही माऊलींच्या धाग्याने परिक्रमा देखील करू शकता. आणि नियम 108 क्रमांकाचा आहे. प्रिय भक्तांनो, आपण 108 परिक्रमा केल्या पाहिजेत. जर तुम्ही 108 प्रदक्षिणा करू शकत असाल तर 108 प्रदक्षिणा करा, अन्यथा तुम्ही 11, 22 किंवा 51 फेऱ्या देखील करू शकता. आणि फेऱ्या करताना तुम्ही लक्ष दिले पाहिजे. समजा तुमचा धागा संपला तर तरीही तुम्ही प्रदक्षिणा थांबू नये. धागा संपेल. प्रिय भक्तांनो, तुम्ही अजूनही परिक्रमा करत राहा. आणि परिक्रमा करण्यासाठी तुम्ही हातात हरभरा घ्यावा आणि आपल्याला सिंदूरचे पॅकेट घ्यावे लागेल. परिक्रमा करताना आपण किती वेळा केली हे विसरतो, म्हणून ग्रॅम मोजत राहा. म्हणूनच तुम्ही लोक कृपया हरभरा आणि सिंदूर घ्या. भक्तांनो, आपण वडाच्या झाडावर ठेवण्यासाठी सुहाग वस्तू अर्पण केल्या पाहिजेत. म्हणून तुम्ही सुहाग वस्तू म्हणून बांगड्या, सिंदूर, बिंदी देखील देऊ शकता. आणि सहजा तुम्हाला मेकअपच्या 16 वस्तू द्यायच्या असतील तर तुम्ही तेही देऊ शकता. आणि तुम्ही लोक नक्कीच काहीतरी दान कराल. तुम्हाला पूजा करायची आहे. प्रिय भक्तांनो, पूजा केल्यानंतर या दिवशी पतीपूजा देखील केली जाते. म्हणून तुम्ही सर्वांनी तुम्हाला हवे तेव्हा पूजा करावी. कृपया घरी या. त्यानंतर तुम्हीही तुमच्या पतीची पूजा करावी. सर्वप्रथम पतीचे पाय पाण्याने धुतले जातात. त्यानंतर आम्ही त्याला पंख्याने पंखा लावतो, त्याच्या हातावर टिळक लावतो आणि कलावा बांधतो. आणि भक्तांकडून आणलेला कोणताही नैवेद्य आम्ही माझ्या पतीला खाऊ घालतो. म्हणून आपण आपल्या पतीची पूजा नक्कीच केली पाहिजे. आणि आपल्या पतीची पूजा केल्यानंतर तुम्ही तुम्हाला हवे ते पेय पिऊ शकता. या उपवासात फक्त मीठ सेवन केले जात नाही. तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकता. म्हणून पूजा केल्यानंतर तुम्हाला जे हवे ते खाऊ शकता. आणि प्रिय भक्तांनो, संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गोड पदार्थ खा. सूर्यास्तानंतर आपण काहीही खाऊ नये आणि आपण दुसऱ्या दिवशी उपवास सोडू. आणि यावेळी वटसावित्री व्रत 26व्या दिवशी सोमवारी आहे आणि स्नान आणि भोजन 25व्या दिवशी रविवारी आहे. आणि आपण 69व्या दिवशी मंगळवारी उपवास सोडू. आणि ज्या भक्तांना पहिल्यांदाच वटसावित्रीचे व्रत करायचे आहे ते करू शकतात. यावेळी मलमास किंवा अधिक मास नाही. म्हणून जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही तो नक्कीच करावा. आणि पूजा केल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्व विवाहित महिलांच्या केसांच्या विभक्तीत आपण सिंदूर लावावे आणि त्यांना कोयिकेमध्ये प्रसाद द्यावा. प्रिय भक्तांनो, तुम्ही पूजा सोप्या पद्धतीने देखील करू शकता.
या दिवशी पूजेसाठी सर्वप्रथम तुम्ही पूजेच्या दिवशी टोपलीत वाळू भरून ब्रह्मदेवाची मूर्ती स्थापित करावी आणि दुसऱ्या दिवशी तेथे सावित्रीची मूर्ती स्थापित करावी. दुसऱ्या टोपलीत सत्यवान सावित्रीची मूर्ती स्थापित करा. दोन्ही टोपल्या वडाच्या झाडाखाली ठेवा. सर्वप्रथम ब्रह्मा सावित्रीची पूजा करा. त्यानंतर भक्तांनी सत्यवान आणि सावित्रीची पूजा करावी. यानंतर पाणी, फुले, मुळा, शंख, कच्चे दूध, हरभरा, गूळ आणि अगरबत्तीने वडाच्या झाडाची पूजा करा. पाणी अर्पण केल्यानंतर झाडाभोवती कच्चा दोरा गुंडाळा आणि त्याला 3 वेळा प्रदक्षिणा घाला. वडाच्या पानांचा हार घाला आणि कथा ऐका. पूजा साहित्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू काळजीपूर्वक जाणून घ्या. प्रिय भक्तांनो, सावित्री सत्यवानाच्या मूर्ती, बांबूचा पंखा, लाल कलावा, धूप, फळे, फुले, होळीच्या सुहागच्या वस्तू, पूर्णिया वडाचे फळ आणि पाण्याने भरलेले भांडे. तुम्ही सर्वांनी सावित्री सत्यवानाच्या मूर्ती, बांबूचा पंखा, लाल कलावा, धूप, होळीच्या सुहागाच्या वस्तू, पूर्णिया वडाची फळे आणि पाण्याने भरलेले भांडे घ्यायचे आहे. भक्तांनो, शास्त्रानुसार भगवान विष्णू वटवृक्षाच्या खोडात, ब्रह्मा मुळांमध्ये आणि भगवान शिव फांद्यांमध्ये राहतात. या झाडाच्या अनेक फांद्या खाली तोंड करून आहेत, ज्याला देवी सावित्रीचे रूप मानले जाते. म्हणून असे मानले जाते की या झाडाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद मिळतात आणि इच्छा पूर्ण होतात. प्रिय भक्तांनो, या झाडाची पूजा करणे संतती प्राप्तीसाठी फायदेशीर मानले जाते. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी देवी सावित्रीने वडाच्या झाडाच्या सावलीत तिच्या पतीला पुन्हा जिवंत केले असे मानले जाते. म्हणून त्या झाडाची पूजा होऊ लागली. जसे हिंदू धर्मात पिंपळाचे झाड भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते, अशा प्रकारे वडाचे झाड भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की तीर्थकर रश्मितावाने अक्षयवट अंतर्गत तपश्चर्या केली होती. हे ठिकाण प्रयागमध्ये रक्तदेव तपोस्थळ म्हणूनही ओळखले जाते. प्रिय भक्तांनो, या दिवशी चुकूनही कोणत्या चुका करू नयेत. आम्हाला कळवा. वटसावित्री व्रतामध्ये कोणत्या 3 गोष्टी सावित्री मातेला अर्पण करू नयेत आणि या गोष्टी पूजेमध्ये समाविष्ट करू नयेत, नाहीतर तुमचा उपवास मोडेल आणि तुम्ही पाप कराल. भाविकांनो, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये या व्रताला खूप महत्त्व आहे. परदेशात राहणाऱ्या महिलांनाही आपल्या पतीसाठी वटसावित्री व्रत पाळतात. प्रिय भक्तांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कृपया खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये जय माता सावित्री लिहा. माता सावित्रीसाठी एक लाईक करणे आवश्यक आहे आणि कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. तर चला भक्तांनो, वटसावित्री उपवासाचा दिवस सोमवारी साजरा केला जाईल आणि अमावस्या तिथी 30 मे रोजी दुपारी 2:55 वाजता सुरू होईल आणि संपेल 30 मे रोजी दुपारी 4:09 वाजता. अशा परिस्थितीत तुम्हाला सोमवार 30 मे रोजी हा उपवास करावा लागेल. प्रिय भक्तांनो, आता तुम्हाला माहिती आहे की वटसावित्री व्रताच्या वेळी कधीही 3 गोष्टी अर्पण करू नयेत. ते एक गंभीर पाप वाटते. भक्तांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की हे व्रत पतीसाठी पाळलं जातं. म्हणूनच या दिवशी 16 अलंकार करावेत. प्रिय भक्तांनो, पहिले म्हणजे वटसावित्री व्रताच्या दिवशी चुकूनही काळे कपडे घालू नका, कारण शनी जयंतीच्या दिवशी शनी महाराजांना काळे कपडे अजिबात आवडत नाहीत. अशा परिस्थितीत विवाहित महिलांसाठी ते अशुभ मानले जाते. तसेच वटसावित्रीच्या व्रताला पांढरे कपडे घाला. विवाहित महिलांसाठी पांढरे कपडे घालणे हे त्यांच्यासाठी विधत्वाचे प्रतीक मानले जाते. भक्तांनो, या दिवशी तुम्ही सावित्री मातेला प्रसन्न करणारे आणि तिचा आशीर्वाद देणारे लाल कपडे परिधान करावेत. तुम्हाला शाश्वत सौभाग्याचा आशीर्वाद लाभो. प्रिय भक्तांनो, यावेळी शक्य तितके सौंदर्य प्रसाधने इत्यादी दान करा. यामुळे तुमच्या पतीला कधीही त्रास होणार नाही. आई सावित्री आनंदी आहे, पण लक्षात ठेवा की स्वतःचा मेकअप दान करू नका. बाहेरून खरेदी केल्यानंतरच दान करा. यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. भक्त क्रमांक 3. शास्त्रानुसार वटसावित्री व्रत करणाऱ्या व्यक्तीने मीठ सेवन करू नये असे मानले जाते. घरातील कोणत्याही व्यक्तीने मांस किंवा मद्य सेवन करू नये. या काळात लैंगिक संबंध ठेवू नये आणि घाणेरडे विचार मनात आणू नयेत.
वटसावित्रीच्या दिवशी विवाहित महिलांनी जास्त झोपू नये, ते एक गंभीर पाप वाटते. प्रिय भक्तांनो, यामुळे पतीचे आयुष्य कमी होते. यावेळी तुम्ही सकाळी सूर्योदयापूर्वी उठून अभिषेक करावा. आई सावित्री आहे. आनंदी भक्त क्रमांक 4. शास्त्रांनुसार असे मानले जाते की केवळ सावित्री आणि करवा चौथाच्या दिवशी किंवा ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पतीसाठी उपवास करत असाल त्या दिवशी तुम्ही शक्य तितक्या वेळ तुमच्या केसांमध्ये सिंदूर लावावे. यामुळे पतीचे वय वाढते आणि तुमचे सौंदर्य पाहून देवी माता प्रसन्न होते आणि तुम्हाला आशीर्वाद देते. प्रिय भक्तांनो, वटसावित्रीच्या दिवशी केसांच्या वियोगातील सिंदूर लांब असावा आणि त्या भागाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळावा. केसांच्या विभाजित भागात शक्य तितके सिंदूर लावावे. कमी सिंदूर लावल्याने नवऱ्याचे वय कमी होते आणि तुम्हाला त्याचे वय वाढवावे लागते. म्हणून पतीचे वय कमी करू नका. 5वा क्रमांक. भक्तांनी वटसावित्री राणीला लाल फुले अर्पण करावीत. लाल फुले अर्पण केल्याने जीवनात सुखसमृद्धी राहते. लाल रंगाचे फूल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. लाल फुले प्रेम वाढवतात. प्रिय भक्तांनो, क्रमांक 6वा. वटसावित्री दिवशी घरी गोड पदार्थ बनवून अर्पण करावेत. वटसावित्री व्रत हा एक साधा व्रत मानून बहुतेक महिला ब्युटी पार्लरमध्ये जातात आणि केस कापतात, जे एक गंभीर पाप मानले जाते. यामुळे पतीचा मृत्यू जवळ येऊ शकतो. वटसावित्रीच्या दिवशी कोणत्याही विवाहित महिलेने तिचे लांब केस कापू नयेत. यामुळे आई सावित्री रागावते. तसेच करवा चौथच्या दिवशी महिलांनी त्यांचे लांब केस कापू नये. भविष्यात मृत्यू झाल्यास हे शुभ मानले जाते. प्रिय भक्तांनो, 8वा क्रमांक. तुम्ही वटसावित्रीच्या दिवशी काहीही अर्पण करू शकता, पण वस्तू तुटलेली नाही याची काळजीपूर्वक खात्री करा. त्यानंतरच ते देऊ करा. काहीही तुटू नये. हातात बांगड्या घालताना एकदा बघा. त्या बांगड्या पांढऱ्या नसाव्यात. निळ्या बांगड्या घालू नयेत आणि काळ्या बांगड्यालाही घालू नयेत. तुटलेल्या बांगड्याही अजिबात घालू नयेत. गंभीर पाप केले जाते आणि उपवास मोडला जातो. भक्तांनो, या दिवशी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला विसरू नका, अन्यथा तुमचे उपवास पूर्ण होणार नाहीत. गळ्यात मंगळसूत्र असले पाहिजे. प्रिय भक्तांनो, आता आपण जाणून घेऊया की कोणत्या 3 महिलांनी चुकूनही वटसावित्रीचे व्रत ठेवू नये आणि त्याचा पती मृत्युमुखी पडतो. अशी चूक करू नका, नाहीतर तुमची नोकरी हिरावून घेतली जाऊ शकते. तुम्ही पाप करू शकता. सावित्री माता रागवू शकते. भक्तांनो, प्रथम अशा महिलांनी कधीही वटसावित्रीचा उपवास करू नये हे आपण जाणून घेऊया. जर तुमच्या प्रियकराच्या विचाराऐवजी दुसऱ्या एखाद्या पुरुषाचा किंवा स्त्रीचा विचार तुमच्या मनात आला तर ते तुमच्या चारित्र्यासाठी चांगले मानले जात नाही. खरं तर तुम्ही भागीदार आहात. प्रिय भक्तांनो, आचार्य चाणक्य म्हणतात की एक चांगला जीवनसाथी तो असतो ज्याचे मन या गोष्टींनी शुद्ध असते आणि तो फक्त त्याच्या प्रियकरावर प्रेम करतो. नेहमी लक्षात ठेवा की खरे प्रेमी स्वर्गात भेटतात आणि प्रत्येक जन्मात एकत्र राहतात आणि हा नियतीचा नियम आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.